काहीतरी करा ना यार, काहीतरी करा ना यार. आपण एक काम करूया का? आपण त्याला सांगूया तुला जे वाटतंय ना ते एका पत्रात लिही, आम्ही ते परीला देतो आणि परी कळवेल ना तिचं उत्तर काय ते. आनंदी, भपाऊ नावाच्या माणसाने आयुष्यात कधीतरी हातात पेन धरलं असेल असं वाटतं का तुला? जी माणसं पत्र लिहून आपली भावना व्यक्त करतात ना, ती आरशासमोर उभारून अशी वेड्यासारखी गाणी म्हणत नाहीत. आपण एक काम करूया, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू त्याला. कशाला? प्रेमात तर पडलाय ना तो. अकंठ बुडाला ना ग प्रेमात फक्त तो, बाकी काही नाही. अगं तू येडी आहे काय? पण त्रास होतो ना परीला त्या प्रेमाचा. पण मग पोलिसात वगैरे जायची काय गरज आहे? नाही थांबा थांबा, एक ऑप्शन आहे. मी त्याला सांगतो, हे बघ परीचं पहिलं प्रेम मोबाईल आहे. तू एक काम कर, मोबाईलवर एक व्हॉइस नोट रेकॉर्ड कर, मग परी नक्की ऐकेल तुझं. हेच करायचं असतं ना तर त्यांनी खूप आधीच केलं असतं. त्याला ना परीला समोरासमोरच विचारायचंय. ऐकणार नाहीये तो काहीच. अरे मग काय करायचं? काहीतरी करा ना यार. एक आयडिया आहे. हिंस असेल तर सांगू नकोस. नाही ग, तुम्हाला आठवते का बाबा एकदा बोलला होता त्यांचं काहीतरी लालबाग परळची काहीतरी संस्कार आहेत म्हणे. कुठली पण पोरगी जेव्हा आपल्याला आवडत असते ना तेव्हा ती मोहिनी आणि आपण पुन्हा. पण जेव्हा ती आपल्या मित्राला आवडती तेव्हा आपण भाऊजी आणि ती वहिनी. अरे पण त्याचं काय? आता काय करणार आहेस त्याचं? म्हणजे आपण सांगायचं की त्याच्या कुठल्या तरी मित्राला परी आवडती. व्हेरी गुड आयडिया. काय सांगूया? भगवानला आवडते असं सांगूया? नाही, तुला आवडते असं सांगायचं. वेडी आहेस का? मला कशी आवडेल परी? अरे सांगायचंय नुसतं, तू गप बस. अरे पण त्यासाठी मला का सुळावर चढवताय तुम्ही? फोन लाव भपावला, फोन लाव. चल लाव पटकन, लाव. तुम दिल की धड़कन में रहते हो. याची रिंगटोन का हा गातोय? दुनिया ने ठुकराया है, बस तुमने अपनाया है. गाते ते बेसुर. बोल. हा वेडा गातोय. हॅलो भपाव. अपना है एक सपना. बाप्पा काय ऐकत नाही, हा गातोय यार. हॅलो बाप्पा. हा ऐक आम्ही परीला फोन लावलाय. एक तू ही हो अपना. अरे भुसण्या गातोय काय, ऐक ना. आम्ही परीला फोन लावलाय. तू एक काम कर, लगेच आमच्या रूम मध्ये ये. परी भाई आलो, पटकन आलो. काय? हॅलो हा परी. हा हॅलो. हा अगं नाही आता गात नाही तो. हॅलो. अगं ठेवू नको. हॅलो. जस्ट ठेवला का? किती वेळ गात होता राव तू? किती टाइमपास केला तू? ठेवला तिने फोन आता. जातो मग मी बाहेर. हे बाबा बाळा बस ना. उठ. हाँ बोल. राजा का असं विचित्र वागतं? ए माते, हम घर नहीं जाते. बाई आज आपण इथे कोणाचंच ऐकणार नाहीये. अरे नाही त्याबद्दल बोलतच नाही आम्ही. म्हणजे मी तुला असं म्हणते की तू नुसतं बोल बच्चन टाकतो इकडे. जे बोलतो ते करून दाखवत नाही. मग बाई जातो आपण तिच्या घरी. अरे नाही ते नाही. काय बोलते ते नीट ऐकून घे. तू म्हणला होता ना ते मोहिनी, पण मित्राला जर आवडली तर मग वहिनी. पण कोणाला आवडते परी? तू वाईट नको वाटून घेऊ भाऊ. आपलं गोरो आहे ना, गोरोला लई आवडते परी. पण हा कुठे आपला मित्र आहे? तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है. वेलकम. तू काय मला रिसीव्ह वगैरे करायला उभा आहेस का?
हो 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 भाई, म्हणजे काय ते आज खूप लोक आहेत ना, आणि तुझ्यासाठीच थांबले. तर तू आल्यावर ते टाळ्या शिट्ट्या वगैरे वाजवतील, तर मग तुला जरा घाबरायला होईल, म्हणून तुला जरा इंट्रो द्यायला आलो. बापरे. हे नाही बापरे, म्हणजे बाबा आहेत आतमध्ये तुझे. डॅड का आला इथे? जे मी तुला सांगणार आहे ते ऐकायला आलंय. मग तू ना मला इथेच सांग, आपण आत नको जाऊया. नाही 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 भाई, नाही. आपलं एकदा ठरलं की ठरलं भाई. आपण ठरवलंय सगळ्यांच्या समोर बिंदास सांगायचं. आता सरळ टू परळ विचार नाही. तू जे काय सांगणार आहेस त्याची आयडिया आली आहे मला, आणि माझा आन्सर पण रेडी आहे. हो हो. म्हणजे हो का नाही ते मी तुला आता सांगते ना. हो 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 नाही हो. आज चल 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 आज चल ना. चल चल. चल ना, एकत्र जाऊयात. ओके चल. आले पप्प्या बाई आले. चलो भाई जल्दी. अरे हो हो भाई, हो हो. मी म्हटलं होतं ना स्वागत वगैरे होणार, टाळ्या वगैरे. जोनिता तिथे. ओ थापाशेठ, थांब, बस बस. ओ थापाशेठ, तुम्ही काय चिडताय आधीच? हा, लाल छडी मैदान खडी. थांबा. हिरवी. ठीक आहे, मला सगळं कळतंय. मला माहितीये. अरे तुम्हाला काहीच माहिती नाहीये थापाशेठ. भाई काय संस्कार काय फक्त तुमच्या नेपाळमध्ये होतात का? हा, मी कॉमेडी करतो, कसंही वागतो, म्हणजे काय माझ्या आई बाबांनी माझ्यावर संस्कार नाही केलेत? भाई व्यवस्थित संस्कार केलेत. तुम्ही आमच्या एरियात जाऊन बघा भाई, क्लीन रेकॉर्ड आहे आपला. मुलींना तर फुल रिस्पेक्ट देतो आपण. आणि काही झालं तर तुम्ही करा ना, काय वाटेल ते करा. आत्ता फक्त ऐका. मी काही वेडावाकडं बोललो तर हा सूर्य आणि हा पप्या या कानाखाली मारा. हा, बस शांत. हा, तर बाई ठरल्याप्रमाणे आता आपण प्रपोज करणार आहे. पप्या तू. हा भाई, मी प्रपोज करणार आहे. पापा शेठ, बेस्ट ऑफ लक, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो पप्प्या शेठ. हा, ते सगळं ठीक आहे, पण भाई एक ग्लास पाणी मिळेल का? हा हा, ए भगवान पाणी दे. पाणी पिऊन घेतो, म्हणजे काय भाई घशाला कोरड वगैरे नंतर पडली, आवाज गेला, आलं नाही ऐकू तर. भैयाजी आता मी एका मुलीला प्रपोज करायला हवं लग्नासाठी सिरियसली, आणि त्या मुलीने मला होकार द्यायला हवा. ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. आता मी इथे आलोय, सगळे इथे आले. तो पप्या भाई, आपका टाइम शुरू होता है अब. जोनिता, मी लालबाग परळ मध्ये अगदी साध्या घरात वाढलेला पोरगा आहे. भाई चाळीत राहिलोय, एकदम साध्या शाळेत गेलो, कॉलेजला तर फक्त नावापुरता गेलो. भाई आतापर्यंत म्हणजे शाळा, कॉलेज, चाळ या सगळ्याचं पकडून सुद्धा भाई तुझ्यासारखी सुंदर मुलगी मी कधीच बघितली नाही आयुष्यात. म्हणजे एकदम सुंदर
आणि तशीच टक्कट सुंदर राहणारी. बाई तू जशी राहतेस ना तशी पोरगी आपण खरंच बघितली. तुझ्या स्टाईलला, तुझ्या राहण्याला फुल रिस्पेक्ट, एकदम फुल रिस्पेक्ट. तू जेव्हा येते ना इकडे तेव्हा तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं. तुझ्या बरोबर असं हसावंसं वाटतं. तू इकडे हवी हवीशी वाटतेस, एकदम फ्रेश वाटून जातो. अजून एक सांगतो, तू स्वप्नात सुद्धा येते आपल्या. आणि असं म्हणतात की स्वप्नात आलेला माणूस आपल्या मनाच्या आत आत कुठेतरी असतो. म्हणजे बाई तू असणार आत आत कुठेतरी. जॉनिता, आपल्याला तू आवडते. वा पप्याबाई वा. पण प्रेम नाहीये माझं तुझ्यावर. कारण काय ना भाई, मी जेव्हा तुझ्या बरोबर असतो, तुझ्या सोबत असतो, तेव्हा मी खरं बोलतो पण मी खरा नसतो. म्हणजे भाई मी पप्यासारखा वागत नाही, पप्या भाई सारखा वागत नाही. काहीतरी वेगळाच वाटतो, सच वागतो. तो माणूस ना कोणतरी वेगळाच आहे. असा हिरो सारखा वागणारा, असा स्टाईल मारणारा, इंग्लिश मध्ये फाडफाड बोलणारा, सह्या देणारा. म्हणजे भाई मी जसा नाहीये ना तसा तो आहे. बाप्पा तू बोलला ना तू वडापाव सोडून बर्गर खायला लागला, भाई तेच तर आपल्याला नको आहे. भाई मी जसा आहे तसं जर तुला प्रपोज नाही करू शकलो तर फायदा काय भाई? भाई पप्प्या राणे म्हणून मी प्रपोज केलं पाहिजे ना. जर भाई पप्प्या भाईनी प्रपोज केलं नाही तर मग कोणी पटवलं तिला? कोणी पटवलं जॉनिताला? कोणतरी वेगळ्या माणसाने. आपल्याला तसं नको आहे. म्हणून इथे बसलेल्या सगळ्यांना असं वाटतंय की मी तुला प्रपोज करणार. पण मी तुला प्रपोज करणार नाहीच आहे. कारण आपण फ्रेंड्स आहोत, हो ना? फ्रेंड. थँक्यू सो मच. आता तुला ओके वाटतंय? हा थापा शेट, ऑल ओके? वहिनी टेन्शन गेलं? हा चला आता बाकी सगळ्यांनी नंतर ना खूप पाणी प्या. आणि तुमच्या तिघांसाठी ना विशेष चॉकलेट सुद्धा आणलेत, कारण शॉक लागला की चॉकलेट खायचं असतं, हो ना? हा हा. आणि बप्पा भाई तू व्हिडिओ रेकॉर्ड कर ना, तुला मगाशी सांगितलं होतं ना भाई. अरे साहिल भाईला कसं कळणार प्रपोज केलंय की नाही ते? तू कर, रेकॉर्ड कर. आता तू मला सांग, परी राणी जर इकडे असती तर रेकॉर्ड कोणी केलं असतं? परीने. भाई मग आता कोण करणार? भाई आपण करणार ना. हा रिकाम्या जागा भरा भाई. तेच शाळेत असताना आपल्याला जमलं नाही भाई, कारण शाळेत असताना आपण खूप मस्ती करायचो ना. एकदम भाई रिस्पेक्ट होता भाई आपल्याला, म्हणजे मस्ती करण्याच्या बाबतीत. सगळे माझ्याकडे यायचे भाई, सगळे म्हणायचे अशा आयडिया येतात कसा याच्या डोक्यात? कुठलीही मस्ती करायची असेल, दंगा करायची असेल तर पहिले पप्प्याबाई पाहिजे. हा टाइमपास करायचा आहे, पप्प्याबाई पाहिजे. भाई शाळेतली असे ते उत्तर वगैरे मला कोणी दाखवायचं नाही, पण मस्ती जर करायची असेल ना तर पप्प्याबाई पाहिजे. आपली एक इमेज झाली होती, मस्तीखोर पप्प्या, दंगा करणारा पप्प्या. आणि एकदम रिस्पेक्ट द्यायचे बाई सगळे, शाळेतले टीचर सुद्धा, सगळे मित्र सुद्धा रिस्पेक्ट द्यायचे बाई. 10 वर्ष मस्तीखोर पप्प्या. त्यानंतर कॉलेजमध्ये गेलो. कॉलेजमध्ये तर आतमध्ये जायचोच नाही, बाहेरच सगळे राडे करत बसायचो.
हे नडला तर तोडला असा वाला पप्या. रग होती ना अंगात. एकेका वेळेस 20-20 लोकांना मारायचो. हा बाप्पा आठवत? हो भाई, हो भाई. तेव्हा तशी इमेज तयार झाली होती. दरारा होता भाई. रिस्पेक्ट करायचे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल ना तर पप्याबाईकडे यायचे. आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण नाही जायचो. पण कुणाला काही प्रॉब्लेम असेल, कुणाला नडायचं असेल तर पहिले पप्याबाईकडे यायचे. ती इमेज झाली. नंतर कॉलेजच्या बाहेर पडलो, नोकरी काही मिळाली नाही. मग वेगवेगळ्या पक्षांबरोबर कामं केली, समाजसेवा केली. कोणाला काही प्रॉब्लेम झाला तर परत आहेच पप्याबाई. चाळीमध्ये इमेज झाली, मदतीला धावून जाणारा पप्या. सगळे रिस्पेक्टनी बघायला लागले त्या इमेजकडे. मग नाक्यावरची पोरं त्यांच्याबरोबर बाई बॉक्स क्रिकेट खेळायचो. त्यांच्यासाठी मॅच विनर पप्या. अजूनही खेळतो कधी कधी. रिस्पेक्ट येतात सगळे मला मॅच विनर पप्या म्हणून. ते नातेवाईकांमध्ये एकदम कॉमेडी करणारा पप्या. मग त्यांच्या समोर एकदम कॉमेडी वागायला लागतो. आपल्या दादासाठी कॉलरचं वरचं बटन लावून असा वावरणारा सभ्य पप्या. वहिनीसाठी भावासारखं प्रेम करणारा पप्या. बापासाठी मुन्ना भाईवाला पप्या. गौरवसाठी सतत काहीतरी चुकणारा पप्या. आनंदीसाठी एकदम भोळा पप्या. परीसाठी भंकस करणारा पप्या. आपल्या साहिल भाईसाठी त्याचा पार्टनर चंकी पांडे पप्या. पण तू आहेस ना मुक्ता भाई, तुझ्या समोर आपली कुठलीच इमेज नाही. म्हणजे आतापर्यंत ज्या सगळ्या इमेज आहेत, ज्याला सगळ्यांना रिस्पेक्ट मिळतो, त्यापैकी नक्की मी कोण आहे ते मला माहिती नाही. पण मी तुझ्या बरोबर जे वागतो ना ते एकदम माझ्यासारखं वागतो. म्हणजे हसायला आलं की हसतो, रडायला आलं की रडतो. जे मनात असतं ते डायरेक्ट सांगतो भाई, कुठली इमेज न घेता. आता जे बोलणारे मी, त्याला तू हवं तर प्रपोज समज किंवा नको समजू हवं तर. पण आपल्यातली मैत्री तशीच राहील, आहे तशी. पण या पुढच्या 5-10 वर्षात जर आपल्या दोघांचं कुठे जुळलं नाही किंवा आपलं लग्न ठरलं नाही, तर माझ्याशी लग्न करशील? काय बोलू मी? भाई नाकारनं बोट फिरव आणि फाईट मार. कोणी पण मला असं कधी प्रपोज वगैरे काय केलेलं नाही. पण ते पण एवढं गोड. विचार तर करायला लागेल.